ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। रामकृष्ण हरी। आपण ईशावास्य नावाच्या उपनिषदाच्या शांती मंत्राचा आपण विचार करत आहोत। मागच्या 2 व्हिडिओमध्ये, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण उपनिषद म्हणजे काय आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये पहिल्या श्लोकाचा विचार करायला सुरुवात केली। वास्तविक पाहता उपनिषदामध्ये एवढं ज्ञान आहे की ते ज्ञान आपण काही ठराविक साचेबद्ध पद्धतीनं लोकांसमोर ठेवू शकत नाही, पण त्याच्यामध्ये यथामती विचार करून आपण त्या ठिकाणी काय करतोय तर या श्लोकाचा विचार करण्याचा प्रयत्न करतोय। मागच्या व्हिडिओमध्ये आत्मा हा उत्पाद्य, प्राप्त, विकार्य किंवा संस्कार्य स्वरूपाचा नाही या संबंधाने आपण विचार केला आणि त्याच्यापुढे आपण आता पूर्ण या शब्दाचा विचार करायला सुरुवात करतो। पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते याचा विचार करत असताना पूर्णः अदः पूर्णः अदम हे पूर्ण आहे, तो पूर्ण आहे। पूर्णात पूर्णम उजेत, पूर्णाच्या माध्यमातून पूर्णाची निर्मिती झाली किंवा पूर्णातून पूर्ण स्वरूप वर आले। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। आणि जर समजा त्या पूर्णातून पूर्ण जरी आपण काढले तरी सुद्धा ते पूर्ण स्वरूपाने शिल्लक राहणार आहे, अशा पद्धतीचा हा मंत्र आहे। ओम शांती शांती शांती। म्हणजे त्रिविध असणाऱ्या तापांची काय होऊ दे, शांती होऊ दे। आधिभौतिक, आध्यात्मिक आणि अनिदैविक या त्रिविध तापांची शांती होऊ दे। तापाच्या विषयी आपल्याला या ठिकाणी बोलायचं नाही, कारण आपण त्या संबंधाने आधीच बोललेलो आहे। आपल्याला या ठिकाणी फक्त या पूर्ण नावाच्या शब्दाचा विचार करायचा आहे। तर पूर्ण नावाच्या शब्दाचा विचार करण्याइतकी पूर्णमती कुणाचीच नाही आहे, व्यक्तिशः माझी तर अजिबात नाही आहे, पण जशी मती आहे त्या पद्धतीने आपण विचार करूया। आता पूर्ण या शब्दाचा अर्थ विचार करत असताना पूर्ण या शब्दाला समानार्थी कोणकोणते शब्द आहेत याचा आपण थोडासा विचार करायला पाहिजे। आपण जर अमरकोशाचा विचार केला तर अमरकोशामध्ये त्याला सम, विश्व, निशेष, कृत्न, समस्त, निखिल, अखिल, सकल, अखंड, अनुनय, केवल आणि बीज एवढे समानार्थी शब्द आहेत। आता या प्रत्येकाचा विचार करणं शक्य आहे का? शक्य नाही। पण काही ठराविक आपण शब्दांचा विचार करूया। तो म्हणजे पहिला शब्द आहे तो म्हणजे निशेष। हे पूर्ण म्हणजे काय आहे? पूर्ण म्हणजे निशेष आहे। आता निशेष हा शब्द साधारण पद्धतीने आपल्याला गणितीय भाषेमध्ये पाहायला सापडतो। निशेष भागाकार। निशेष म्हणजे बाकी शून्य राहिलं, बाकी काहीच राहत नाही। या पूर्णाचा जर विचार केला तर हे पूर्ण असं आहे की त्या पूर्णानंतर राहणारी जी बाकी आहे ती शून्य। आता हे तर पूर्णात पूर्ण मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते असं सांगितलंय। म्हणजे काय की पूर्णातून पूर्ण काढले तरी पूर्ण शिल्लक राहते असं सांगितलंय, परंतु पूर्णाशिवाय या जगताचा, या विश्वाचा जर विचार केला तर ते विश्व निशेष आहे, शून्य आहे असं पाहायला सापडतं। म्हणजे काय तर पूर्ण ही जी उपमा आहे, पूर्ण हा शब्दाचा अर्थ या ठिकाणी ब्रह्मस्वरूप असा घेतलेला आपल्याला पाहायला सापडतो। म्हणजे हे ब्रह्म आहे, ते ब्रह्म आहे, या ब्रह्मातूनच ब्रह्माची निर्मिती झालेली आहे। या ब्रह्मातून ब्रह्म काढलं तर ब्रह्मच शिल्लक राहतं, अशा पद्धतीचा एक विचार या ठिकाणी आपल्याला केलेला पाहायला सापडतो। निशेष राहणं म्हणजे कोणत्याही पद्धतीचा शेष शिल्लक न राहणं। निरतिशेष हा निशेष हा, त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा शेष शिल्लक राहत नाही। मग तो कोणत्या पद्धतीनं राहत नाही, कोणत्या पद्धतीनं राहत नाही तर तो वासना स्वरूपानं सुद्धा शिल्लक राहत नाही असं आपल्याला पाहायला सापडतं। याला उदाहरण देत असताना एक दृष्टांत आपल्याला फार गोड पाहायला सापडतो। बघा, निशेष स्वरूपानं शिल्लक राहणं कसं याचा विचार करत असताना सांगितलं की ज्यावेळी
ज्यावेळी एखादा डबा असतो त्या डब्यामध्ये लाडू ठेवले जातात, बेसनाचे चांगल्या तुपातील लाडू त्या डब्यामध्ये आपण ठेवले. त्या डब्यातील लाडू संपतात म्हणजे काय, लोक खातात, तो डबा रिकामा होतो. आणि रिकामा झाल्यानंतर त्या डब्यामध्ये इतर गोष्टी ठेवल्या जातात का? जी सुज्ञ किंवा सुगरण अशा स्वरूपाची गृहिणी असते ती काय करते, रिकामा जरी डबा झाला तरी तो डबा स्वच्छ घासते आतून आणि मग त्याच्यामध्ये दुसरा पदार्थ ठेवते. जरी समजा त्या डब्यामध्ये लाडू नसतील, लाडू संपलेले असतील, तरी लाडूचं निःशेषत्व त्याच्यामध्ये आहे का? लाडू जरी संपले आणि रिकाम्या डब्याचा जर आपण वास घेतला तर आपल्याला त्याच्यामध्ये लाडू होते याची जाणीव होते. मग ज्या वेळेस आपल्याला जाणीव होते याच्यामध्ये लाडू आहेत, याच्यामध्ये लाडू होते याची जाणीव ज्यावेळेस आपल्याला होते त्यावेळेस त्याला निःशेष म्हणता येईल का? निःशेष म्हणता येणार नाही. निःशेष कधी होईल? ज्यावेळी तो डबा आतून स्वच्छ घासला जाईल आणि घासल्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा वास त्या लाडूच्या संदर्भात राहणार नाही, त्यावेळी तो डबा निःशेष झाला असं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणजे नुसत्या विश्वाचा विचार करून चालत नाही, नुसत्या ब्रह्माचा विचार करून चालत नाही, तर ब्रह्मामध्ये किंवा प्रत्येक विश्वातील जीवाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या ज्या वासना आहेत किंवा मृत्यूपश्चात शिल्लक राहिलेल्या वासना आहेत त्या पूर्णपणे ज्यावेळेस लयाला जातील त्यावेळेस तो निःशेष होईल असं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणून या पूर्ण शब्दाचा विचार करीत असताना त्याला समानार्थी शब्द पहिला सांगितला तो म्हणजे निःशेष. निःशेष स्वरूपाची प्राप्ती होणे म्हणजे पूर्ण स्वरूपाला प्राप्त होणे. थोडासा मुक्तीच्या संबंधाने विचार करूया या ठिकाणी आपण. बघा बरं का, मुक्ती प्राप्त होणे म्हणजे काय, तर स्वस्वरूपाच्या ठिकाणी अनुसंधान साधणे, संपलं. स्वस्वरूपाच्या ठिकाणी अनुसंधान साधण्यासाठी बऱ्याच व्यक्ती कार्यक्षम असतात. सकामत्व अंतःकरणामध्ये धरून जर त्यांनी स्वसंधानाशी अनुसंधान केलं तर निश्चित पद्धतीनं ते अनुसंधान सकामत्व प्रवृत्तीच्या माध्यमातून झालेलं असतं आणि ते काही काळापुरतं मर्यादित असतं. मुक्त झाला परंतु काही ठराविक काळापुरता मुक्त झालेला आहे तो. पण ज्यावेळी त्याच्या अंतःकरणामध्ये ही भावना निर्माण होते ही कोणत्याही कारणाशिवाय मला स्वस्वरूपाशी अनुसंधान साधायचं आहे, निःशेष भावना होणार आणि मग तो स्वस्वरूपाशी अनुसंधान साधणार, त्यावेळी स्वस्वरूपाशी अनुसंधान साधणं निःशेष भावनेनं त्याला पूर्णत्वाला प्राप्त झाला असं म्हटलं जातं. आता संत महात्म्यांचा विचार केला तर संत महात्मे हे निःशेष भावनेच्या माध्यमातून त्या स्वस्वरूपाशी अनुसंधान साधतात. परंतु सकामत्व अंतःकरणामध्ये धरून ज्यावेळेस स्वस्वरूपाशी अनुसंधान साधलं जातं त्यावेळेस ते निःशेष स्वरूपानं पूर्णत्वाला प्राप्त होत नाहीत. अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला सापडतात. मुनिमुक्त झाले भेणे गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभतू. आता मुनी मुक्त झाले कशाच्या माध्यमातून? भेणे गर्भवासा, गर्भवासाला भिवून ते मुक्त झाले. आता गर्भवासाच्या भीतीनं स्वस्वरूपाशी अनुसंधान साधणं, मुक्त होणं हा एक भाग आपल्याला पाहायला सापडतो. पण त्याच्यामध्ये निःशेषत्व आहे का? नाही. ते पूर्णत्वाला प्राप्त झाले का? नाही, पूर्णत्वाला प्राप्त झाले नाही आहेत. म्हणून आपण त्यांची गंमत, आपण त्यांना हीन ठरवणं योग्य आहे का? नाही, कारण आपण तेवढ्याही पात्रतेचे नव्हे, बरोबर का नाही? आपल्यापेक्षा ते पूर्णत्वाला आहेत, त्यांच्यापेक्षा संत महात्मे पूर्णत्वाला आहेत की जे म्हणतात सुखे मी निजलो गा शून्य सारोनी तेथे त्रिकुट शिखरी गा दान मिळे आई ते आपल्यापेक्षाही पुढचे आहेत. त्यामुळे त्यांच्या संबंधानं भेणे गर्भवासा असं तुकोबराय जरी म्हणत असतील तरी आपला तेवढा अधिकार आहे का? नाही.
पण आपल्याला ज्यावेळेस निश्शेषत्वाचा विचार करावा लागतो त्यावेळेस ते निश्शेष प्रवृत्तीनं भगवंताशी एकरूप झालेले नाहीत, हे मात्र आपल्याला सांगायला हवं. आणि त्या माध्यमातून पूर्णत्वाला प्राप्त होणं म्हणजे निश्शेष प्रवृत्तीनं पूर्ण करणं असं आपल्याला पाहायला सापडतं. आता दुसरा जो अर्थ आपण या ठिकाणी घेतलेला आहे तो म्हणजे पूर्ण शब्दाचा अर्थ आहे अखंड. अखंड हे पूर्ण म्हणजे काय तर अखंड स्वरूपाचे. अखंड म्हणजे ज्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा खंड नाही. न खंडम विद्यते तत्, त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा बाध नाही, ज्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा अन्य कोणताही प्रवाह नाही, एकरूप प्रवाह अखंड असं. म्हणजे या अखंडत्वाचा विचार करत असताना अखंड काय आहे याचं उदाहरण देत असताना सांगितलं आकाश ज्या पद्धतीनं अखंड आहे, आकाशवत अखंड. आकाश ज्या पद्धतीनं अखंड आहे त्या पद्धतीनं अखंड आहे आणि हे पूर्णत्वाला प्राप्त झालेलं आहे. आता पूर्ण या शब्दाचा आपण अखंड हा अर्थ घेतला तरीसुद्धा त्याला आकाशाचं उदाहरण देणं योग्य नाही. जरी आकाशवत असं जरी श्रुतिमातेनं म्हटलं असले तरीसुद्धा आकाशाचं उदाहरण देणं योग्य वाटत नाही. कारण का? कारण श्रुतिमाता म्हणते एतस्मात आकाश संभूत. अरे त्याच्यापासूनच आकाशाची निर्मिती झाली. मग आकाशाला अखंडत्व आपल्या दृष्टीनं जरी असलं तरी ते ब्रह्माच्या दृष्टीनं पूर्णाच्या दृष्टीनं अखंडत्व नाही असं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणून त्याला अखंडत्व देता येत नाही. परंतु आपल्या दृष्टीनं अखंडत्वाचा विचार करीत असताना केवळ आकाशच अखंड आहे असा आपण विचार करू शकतो. आणि त्याहीपेक्षा अखंड काय आहे तर ब्रह्मस्वरूप आहे, पूर्ण स्वरूप आहे. म्हणून त्याला दुसरे एक उपमा दिली की तो पूर्ण स्वरूप आहे. बघा माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच पूर्ण स्वरूपाचं वर्णन करत असताना असं सांगितलं बघा, सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुणजेती तुहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारुनिया. गगनाचे प्रावरण, गगन म्हणजे काय? आकाश. प्रावरण म्हणजे त्याला आवरण आहे. प्रावरण या शब्दाचा जर विचार केला तर प्रगत आवरणम तत् असा आपण विचार करू शकतो. प्रगत म्हणजे काय? त्यापेक्षा मोठी. गगनाला सुद्धा जे झाकून टाकतात अशा पद्धतीचं आवरण. म्हणजे आवरण हे आवृत्त पदार्थापेक्षा मोठं असतं. आवरण हे आवृत्त पदार्थापेक्षा मोठं असतं. आपण जे अंगावर पांघरून घेतो ते पांघरून आपल्या उंचीपेक्षा आपल्या जाडीपेक्षा मोठं हवं. नाहीतर आपण पूर्णतः झाकले जाऊ का? झाकलं जात नाही. आपण 6 फुटी आहोत आणि पांघरून 4 फुटी. झोपता येईल का? झोपता येणार नाही. किंवा पाय पोटात घेऊन झोपावे लागेल आपल्याला. पण जर आपण विचार केला तर गगनाला प्रावरण, गगनाला आवरण घातलेलं ते आहे. म्हणून अखंड आहे. म्हणजे आकाशापेक्षाही अखंडत्व कुणाला देतोय आपण? तर या पूर्णत्वाला देतोय असं पाहायला सापडतं. तिसरा जो आहे शब्द, तिसरा शब्द जो या असणाऱ्या पूर्ण शब्दाला समानार्थी शब्द आहे तो म्हणजे बीज. बीज ते बीज आहे. बीज म्हणजे काय? ज्याच्यापासून सगळ्यांची निर्मिती होते ते बीज स्वरूप आहे. आपण जर विचार केला तर अनेक श्रुतींनी किंवा अनेक दर्शनांनी ईश्वराला बीजत्व दिलेलं पाहायला सापडतं. त्याच्यापासूनच सगळ्याची निर्मिती झाली. एकोहम बहुश्याम प्रजायेय. स्वतः भगवंत काय म्हणतात? अहम एकहा, मी एक होतो परंतु माझ्यापासून सगळ्यांची, बहुश्याम प्रजायेय, माझ्यापासून सगळ्या प्रजेची निर्मिती झाली असं स्वतः भगवंत म्हणतात. आणि त्याचंच भाष्य करत असताना निळोबराय काय सांगतात? एकी एकटाची असोनी एकला, एकी एकटाची असोनी एकला, विश्वी विश्वाकार होऊन या ठेला. तो एकच आहे, एकटा आहे, तरीसुद्धा तो विश्वाचा आकार धारण करतोय. त्याने विश्वाचा आकार धारण केलेला आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. असं वर्णन या ठिकाणी केलेलं पाहायला सापडतं. आणि शेवटचा अर्थ ज्याचा आपण विचार करणार आहोत तो केवळ आहे. केवळ म्हणजे काय? तो फक्त आहे. फक्त आहे, तो निव्वळ आहे. त्याच्याशिवाय दुसरा कुणीही नाही. दुसरा कुणीही नाही. बघा बरं का, ज्या वेळेस एखाद्या गोष्टीला एक ही उपमा दिली जाते, एक ही उपमा दिली जाते
त्यावेळेस एकानंतर येणारा दुसरा कोणीतरी असावा असं आपल्याला पाहिलं जातं. म्हणून दर्शनशास्त्राचा जर विचार केला तर उत्तर मीमांसा दर्शनाने याला शून्यत्व दिलेलं पाहायला सापडतं. बघा, बौद्ध दर्शनामध्ये सुद्धा शून्यत्व आहे आणि उत्तर मीमांसेमध्ये सुद्धा शून्यत्व असलेलं पाहायला सापडतं. बौद्ध दर्शन सुद्धा शून्यम शून्यम असं सूत्र सांगतो आणि उत्तर मीमांसा दर्शनामध्ये सुद्धा शून्य हा शब्द आपल्याला पाहायला सापडतो. पण या दोघांच्या शून्य शब्दामध्ये महद अंतर आहे. बघा, एक म्हणल्यानंतर दुसरा येतो म्हणून एकही म्हणायचं नाही, म्हणून शून्य हा शब्द दिलेला पाहायला सापडतो. आणि जर आपण बौद्ध दर्शनाचा विचार केला तर बौद्ध दर्शनामध्ये जे शून्यत्व दिलेलं आहे त्याला शून्य म्हटलेलं आहे. ते शून्य कशासाठी म्हणलेलं आहे तर तो निष्क्रिय आहे, तो काहीच नाही, म्हणून त्याला शून्यत्व दिलेलं पाहायला सापडतं. म्हणून तो केवल स्वरूपाचा आहे. केवल या शब्दाच्या माध्यमातून त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही, तो एकटाच आहे, त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही असा वर्णन करण्यासाठी हा केवल शब्द दिलेला आहे. म्हणून पूर्णमदः पूर्णमिदम, हे पूर्ण आहे ते पूर्ण आहे. पूर्णात पूर्ण मुदच्यते. आता पूर्णातून पूर्णाची निर्मिती झाली. या विश्वाचा विचार केला तर हे विश्व पूर्ण आहे. अपूर्ण आहे का? नाही. मग ह्या पूर्ण विश्वाची निर्मिती कुणातून झाली तर पूर्ण असणाऱ्या ब्रह्माच्या माध्यमातून, पूर्ण असणाऱ्या त्या ईश्वराच्या माध्यमातून याची निर्मिती झाली. म्हणजे पूर्णाच्या माध्यमातूनच पूर्ण निर्माण झालेले. पुढे विचार करताना सांगितलं पूर्णस्य पूर्णमादाय. विश्व पूर्ण आहे, भगवंत पूर्ण आहे. या पूर्ण विश्वा आणि भगवंताच्या माध्यमातून पूर्ण विश्वाचा जरी ऱ्हास केला, तरी पूर्णमेवावशिष्यते, ते पूर्ण स्वरूपच शिल्लक राहणार आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा अन्य गोष्ट नाही, अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला सापडतो. आता बघा, पूर्णस्य पूर्णमादाय, पूर्णातून पूर्ण काढून घेतलं म्हणजे निसर्ग नियमानुसार किंवा भगवंताच्या नियमानुसार संपन्न असणाऱ्या पृथ्वीचा ऱ्हास झाला, प्रलय झाला, तरीसुद्धा कोणत्याही पद्धतीची बाधा पूर्णत्वाला येत नाही असं आपल्याला पाहायला सापडते. वैकुंठवासी हरिभक्तपरायण चंद्रशेखर महाराज आठवले उर्फ अण्णा आणि फार गोड अशा पद्धतीने एक ईशावास्य नावाचं उपनिषद भाष्य किंवा ईशावास्यावर एक टीका लिहिलेली. त्याच्यावर विचार करत असताना ह्या पूर्णातून पूर्ण काढून घेतलं याच्यावर जे त्यांनी भाष्य केलेलं आहे ते फार गोड अशा स्वरूपाचं केलेलं आहे. ते म्हणतात की एक इमारत आहे आणि त्या इमारतीमध्ये अनंत खोल्या आहेत. मग अनंत खोल्यात त्याला नावं कशी दिली आहेत? काही नावं सम आहेत, काही अंक सम आहेत आणि काही अंक विषम आहेत. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं अनंतापर्यंत आहेत. मग त्या समोरासमोर असलेल्या ज्या खोल्या आहेत त्यापैकी अर्ध्या अनंत खोल्या पाडल्या. म्हणजे ज्या विषम स्वरूपाच्या खोल्या होत्या, ज्यांना विषम नंबर दिलेले होते, त्या विषम नंबरच्या सगळ्या अनंत खोल्या पाडल्या. तरीसुद्धा सम अंक असणाऱ्या अनंत खोल्या शिल्लक राहतातच. म्हणजे काय, पूर्णातून पूर्ण जरी काढलं तरी पूर्ण शिल्लक राहतं. एवढंच आपल्याला या ठिकाणी पाहायला सापडतं. यानंतरचा पुढचा पहिल्या असणाऱ्या श्लोकावर आपल्याला थोडासा विचार करायचा. ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुजिता हा मा घ्रिदा कस्य सिद्धनम, याचा विचार करायचा आहे. पण तो आपण पुढच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.